नमस्कार मुलांनो. समजा तुम्ही पूर्णपणे अंधारलेल्या खोलीत गेलात. तुम्हाला खोलीतील कोणत्याही वस्तू दिसतात का? पण जेव्हा तुम्ही मेणबत्ती किंवा टॉर्च लावता तेव्हा तुम्हाला त्या वस्तू दिसतात. प्रकाश आपल्याला वस्तू पाहण्यास मदत करतो. प्रकाश असताना आपण वस्तू कशा पाहू शकतो हे जाणून घेऊया. इयत्ता 6वी विज्ञानातील प्रकाश, सावल्या आणि परावर्तन या धड्यातून प्रकाश, वस्तूंचे प्रकार आणि सावल्या याबद्दल शिकू. अध्ययन निष्पत्ती. या सत्राच्या शेवटी तुम्हाला हे समजेल. आपण वस्तू कशा पाहू शकतो. तेजस्वी वस्तू, वस्तूंचे प्रकार, सावल्या, आपण वस्तूच्या सावलीचे निरीक्षण करून अंदाज लावू शकतो का? सावलीचा रंग, सावलीचा आकार, अति महत्त्वाचे शब्द: प्रकाश, तेजस्वी वस्तू, स्वतःहून प्रकाश सोडणाऱ्या वस्तू, पारदर्शक वस्तू, सर्व प्रकाश किरणांना त्यांच्यामधून प्रवास करण्यास परवानगी देणाऱ्या वस्तू, अर्धपारदर्शक वस्तू, काही प्रकाश किरणांना त्यांच्यामधून प्रवास करण्यास परवानगी देणाऱ्या वस्तू, अपारदर्शक वस्तू, ज्या वस्तू कोणत्याही प्रकाश किरणांना त्यांच्यामधून प्रवास करू देत नाहीत. सावली, प्रकाशाला अडथळा आणणाऱ्या अपारदर्शक वस्तूमुळे निर्माण झालेल्या अंधाराचा भाग. सुरुवात करण्यापूर्वी या सत्राच्या संकल्पना नकाशा पाहूया. वस्तू कशा दिसतात हे समजून घेण्यासाठी एक कृती करूया. दारे आणि खिडक्या बंद करून तुमची खोली अंधारमय करा. दिवा लावा. जेव्हा आपण बल्ब लावतो तेव्हा प्रकाश त्या वस्तूवर पडतो, त्या वस्तूवरून उडी मारतो आणि आपल्यापर्यंत पोहोचतो. जेव्हा प्रकाश त्यावर पडतो आणि आपल्या डोळ्यांकडे परत येतो तेव्हाच आपण एखादी वस्तू पाहू शकतो. आपल्याला माहिती आहे की प्रकाश आपल्याला वस्तू पाहण्यास मदत करतो. प्रकाश देणाऱ्या पदार्थाला प्रकाश स्रोत म्हणतात. सूर्य, चमकणारा बल्ब, पेटलेली मेणबत्ती इत्यादी प्रकाशाचे काही स्रोत आहेत. सूर्यासारख्या वस्तू ज्या स्वतःचा प्रकाश देतात आणि उत्सर्जित करतात त्यांना तेजस्वी वस्तू म्हणतात. विविध प्रकारच्या वस्तूंबद्दल जाणून घेण्यासाठी एक कृती करूया. कागद, लाकूड, लोखंड, काच, पॉलिथिनचे आवरण, तेलकट कागद इत्यादी काही वस्तू गोळा करा. या प्रत्येक वस्तूमधून दूरवरच्या एखाद्या वस्तूकडे पाहण्याचा प्रयत्न करा. आपल्याला असे आढळते की काचेतून गोष्टी स्पष्टपणे दिसतात. पॉलिथिनचे आवरण आणि तेलकट कागदातून गोष्टी स्पष्टपणे दिसत नाहीत. आणि कागद, लाकूड आणि लोखंडातून गोष्टी दिसत नाहीत. जर आपण एखाद्या वस्तूतून पाहू शकत नसलो तर ती प्रकाश त्यातून जाऊ देत नाही. अशा वस्तूंना अपारदर्शक वस्तू म्हणतात.
जर आपण एखाद्या वस्तूतून स्पष्टपणे पाहू शकत असलो तर ती प्रकाश त्यातून जाऊ देत आहे. अशा वस्तूंना पारदर्शक वस्तू म्हणतात. जर आपण पाहू शकत असलो परंतु अगदी स्पष्टपणे नाही तर त्या अंशतः प्रकाश त्यांच्यामधून जाऊ देतात. अशा वस्तूंना अर्धपारदर्शक वस्तू म्हणतात. तुम्ही तुमची सावली अनेक वेळा पाहिली असेल. दिवसा सावल्या दिसणे सामान्य आहे. रात्री सावल्या तयार होऊ शकतात का? रात्री आपल्या घरात विजेचा बल्ब चालू असताना सावल्या तयार होणे देखील शक्य आहे. असे दिसते की कोणत्याही वस्तूची सावली मिळवण्यासाठी आपल्याला प्रकाशाची स्रोताची आवश्यकता असते. ज्या वस्तूमधून प्रकाश बाहेर जाऊ शकत नाही, अपारदर्शक वस्तू, त्यांच्यासाठी सावल्या तयार होतात. प्रकाशाचे स्रोत आणि अपारदर्शक वस्तू सावली मिळवण्यासाठी पुरेसे आहेत का? आपल्याला आणखीन काही हवे आहे का? चला हे शोधण्यासाठी एक कृती करूया. ही क्रिया एका अंधाऱ्या खोलीत टॉर्च आणि पुस्तकासह करा. टॉर्च पुस्तकाखाली सुमारे 30 सेंटीमीटर अंतरावर ठेवा. आपल्याला खोलीच्या छतावर पुस्तकाची सावली आढळते. रात्रीच्या वेळी उघड्या हवेत बाहेर हीच क्रिया करा. टॉर्च पुस्तकाखाली असताना आपल्याला उघड्या हवेत कोणतीही सावली दिसत नाही. आता पुस्तकाच्या वर 1 मीटर अंतरावर एक रेखाचित्रक पत्रक ठेवा आणि पुस्तकाची सावली शोधण्याचा प्रयत्न करा. आता रेखाचित्र पत्रकावर सावली तयार झाली आहे. आपण पत्रक हलवल्यास आपल्याला पुस्तकाची सावली सापडत नाही. या कृतीवरून आपल्याला समजते की केवळ प्रकाश आणि अपारदर्शक वस्तूची सावली तयार करण्यासाठी पुरेशा नाहीत. या व्यतिरिक्त आपल्याला एक पडदा आवश्यक आहे. आपण वस्तूच्या सावलीचे निरीक्षण करून अंदाज लावू शकतो का? सावल्या आपल्याला वस्तूबद्दल काही माहिती देतात. कधी कधी सावल्या आपल्याला त्या वस्तूबद्दल दिशाभूल करू शकतात. स्क्रीनवर दाखवलेल्या सावल्यांचे निरीक्षण करा आणि सावल्या बनवणाऱ्या वस्तूंची नावे अंदाज लावा. आता प्रत्यक्षात सावल्या बनवणाऱ्या वस्तू पहा. तुम्ही तुमचे अंदाज आणि प्रत्यक्षात सावल्या बनवणाऱ्या वस्तूंची तुलना केली तेव्हा तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल. तुम्हाला असे लक्षात येईल की पक्षी आणि प्राण्यांसारख्या दिसणाऱ्या सावल्या प्रत्यक्षात हाताने बनवल्या जातात. सावलीला काही रंग असतो का ते शोधूया. वेगवेगळ्या रंगाचे गोळे घ्या आणि त्यांच्या सावल्या पहा. चेंडूचे रंग वेगवेगळे असताना सावल्या वेगवेगळ्या रंगात दिसतात का? सावली म्हणजे असा भाग जिथे प्रकाश नसतो. म्हणून वस्तूंचा रंग काहीही असो,
सावली रंगहीन असते. आता सावलीच्या आकाराबद्दल जाणून घेऊया. सूर्यप्रकाशात पेन, डस्टर, चेंडू, ताटली इत्यादींच्या सावल्यांचे निरीक्षण करा. वस्तूंची स्थिती बदलण्यासाठी त्या फिरवा आणि सावलीतील बदलांचे निरीक्षण करा. आपल्याला असे दिसून येते की चेंडू आणि प्लेट गोल आकारात दिसतात. जेव्हा आपण पेन उभा धरतो तेव्हा सावली वस्तूसारखी दिसते. जेव्हा पेन आपण आडवा फिरवतो तेव्हा सावली गोल होते. डस्टर वेगवेगळ्या स्थितीत फिरवल्याने सावलीचा आकार चौरस, आयत इत्यादीमध्ये बदलतो. प्रकाश किरणांच्या सरळ रेषेतील मार्गामुळे एका वस्तूची स्थिती बदलून आपल्याला वेगवेगळ्या आकाराच्या सावल्या मिळतात. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. वस्तू पाहण्यासाठी आपल्याला प्रकाशाची आवश्यकता असते. सूर्यासारख्या वस्तू ज्या स्वतःचा प्रकाश देतात किंवा उत्सर्जित करतात त्यांना तेजस्वी वस्तू म्हणतात. अपारदर्शक वस्तू त्यांच्यामधून प्रकाश जाऊ देत नाहीत. पारदर्शक वस्तू त्यांच्यामधून प्रकाश जाऊ देतात आणि आपण त्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो. अर्धपारदर्शक वस्तू त्यांच्यामधून प्रकाश अंशतः जाऊ देतात. प्रकाशाच्या मार्गात एखादी अपारदर्शक वस्तू येते तेव्हा सावल्या तयार होतात. प्रकाश आणि वस्तू व्यतिरिक्त आपल्याला अपारदर्शक वस्तूची सावली मिळवण्यासाठी पडद्याची देखील आवश्यकता असते. वस्तूंचा रंग त्यांच्या सावल्या पाहून निश्चित करता येत नाही.